नमस्कार मंडळी, मी रिया. आज तुमचं स्वागत आहे रत्नागिरीतून. आज तुम्हाला मी रत्नागिरीचं मार्केट दाखवते. रत्नागिरीमध्ये मी बहिणीकडे आलेली आहे. तर रत्नागिरीच्या रामाळीमध्ये आपण आलेलो आहोत. तर रत्नागिरीकरांनो, पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली रामाळी बघा, मुंबईपेक्षा काही कमी नाही आहे. बघू शकता आपलं रत्नागिरी मार्केट पण कसं फुललेलं आहे मस्तपैकी. ही आहे रत्नागिरीची रामाळी, जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू, लेडीज ॲक्सेसरीज, कपडे सगळं काही मिळून जातं एकाच ठिकाणी. माझी बहीण पण आहे माझ्यासोबत. हाय कर. छोटी मोठी शॉपिंग म्हणजे माझी तर झालेली आहे. तिला घ्यायच्या होत्या थोड्याफार वस्तू, काही ना काही. तिला कसं यायला मिळत नाही एकटीला, मग मी आज आली आहे तर ती बोलली चल माझ्यासोबत. तर आज बघूया, आपल्याला आपली शॉपिंग काही कुठे गेलं तरी संपत नाही आहे. हनुमंताचं मंदिर आहे वाटतं. मी आलेलो आहे. हे बाबा, काय तुला ना काय बोलत आहे मी. तर ताईला थोडीशी खरेदी वगैरे करायची होती. तिचं गॅस थोडा शेगडी खराब झाली आहे, तर ती शेगडी वगैरे घ्यायची होती. आणि असं थोडीशी पटकनती करायची होती रत्नागिरीमध्ये. मी पण खूप वर्षांनी आली होती रत्नागिरी मार्केटला. फिरून आले. आणि यांच्या इथला परिसर बघा किती सुंदर आहे. एकदम सुंदर, थंडगार, स्वच्छ आणि अगदी फ्रेश वाटतं एकदम. शकता. तर आता जातो घरी. दुपारचे वाजलेत, मला वाटतं काहीतरी 2:30 वाजून गेलेत. तर जाणार, जेवणार आणि मग बघूया पुढचं काय ते. आणखीन एक वस्तू घेतली आहे, तिने खरेदी केली आहे. ती तुम्हाला मी नंतर दाखवते काय काय आम्ही घेतलं आहे ते. डिलिव्हरी होईल तेव्हा दाखवते ताईसाठी. ताईने दिवाळीसाठी काय काय खरेदी केली आहे तेही तुम्हाला दाखवते. चला तर मग. तिने मगाशी जाऊन रत्नागिरीमध्ये जाऊन जी शॉपिंग केली होती ती तुम्हाला आता मी दाखवते. हे बघा, देवबाप्पासाठी त्यांचा छान असा देवारा घेतलेला आहे. हे बघा, बघू शकताय. त्यांचं देव गणेश पूजन आता लेटेस्ट, म्हणजे आताच मागे 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे. तर त्यांनी त्यांचं देवबाप्पाचं इथे ठेवलं आहे सगळं खाली. त्याच्यामुळे आम्ही दोघींनी जाऊन देवारा चूज करून आलो. तिला असंच पाहिजे होतं मोठं, म्हणजे कसं इथे छान असं देवबाप्पाची मांडणी वगैरे सगळं काय मस्त व्यवस्थित करता येतं. इथे वरती बल्ब वगैरे सोडण्यासाठी पण आहे. तर हे आम्ही रेडीमेडच घेतलं आहे दुकानामधून जाऊन. आणि अजून एक सरप्राईज गोष्ट येते, ते तुम्हाला मी दाखवते. डिलिव्हरी बॉय घेऊन येत आहेत ते अंकल. दाखवते तुम्हाला आता अजून काय घेतलं आहे आम्ही ते. आवडला का बाबू? आवडला? बघा, हा सोफा घेतलेला आहे. आणि हे आम्ही मगाशी हे बाप्पाचं देवारा आणि हा सोफा, हे 2 आम्ही जाऊन घेतलेलं आहे मगाशी. कसं वाटलं तुम्हाला? आणि एकदम छान रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेला आहे. फक्त तो दिसतोय चांगला. प्राईज एवढी जास्त हेवी नाही आहे, म्हणजे जास्त नाही आहे. छान रिजनेबल प्राईजमध्ये आम्हाला मिळालं आहे. कसं वाटतंय बसून? मस्त एकदम. आडस उड्या मारायच्या, नाचायच्या नाही. ते एवढं हे नसतं बाबू, त्याचं काम चांगलं नसतं एवढं. तर तुम्हाला आपल्या बाप्पाचा देवारा आणि बेड कसा वाटला तेही मला सांगा. तुम्हाला जर याची प्राईस किती आहे हे पाहिजे असेल तर कमेंट करा. मग तुम्हाला मी त्याची प्राईजही सांगते, कसं आम्ही कितीला घेतला, कशा प्राईजमध्ये घेतला, कसं बार्गेनिंग केलं ते मी तुम्हाला सांगते. कुणाला जर पाहिजे असेल, घ्यायचं असेल तर रत्नागिरीमध्ये आहे ना, स्टेशनला जिथे आपला आठवडी बाजार भरतो तिथे कोहिनूर म्हणून एक फर्निचरचं शॉप आहे. तिथे आम्ही जाऊन घेतलेलं आहे. आणि तिथे खूप सारे सुंदर सुंदर व्हरायटीचे सोफे, कमबेड सोफे, बेड मोठे मोठे, परत वेगवेगळे फर्निचर्स, सगळं काही तिथे अवेलेबल आहे. तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 6 वाजलेत मंडळी. आणि या दोघीजणी जाऊन आलेत फिरून डीमार्टला. आणि आमच्यासाठी खाऊ घेऊन आलेत. काय आणलं खायला भाऊ? दे ग.
खायला आणलंय माझ्या मम्मीने, खाऊ. 500 रुपये. 500 ना काय 515 काय आणलंय ग? 450 ला बिर्याणी, शेवपुरी. ते खाली वा आहे हा बघूया. शेवपुरी शेवपुरी. मी खातो, तुम्ही राहा. अशी पार्सल देतो बांधून. शेवपुरीच बोलली. मस्त. पाणीपुरी आणायची ना. शेवपुरी आता आम्ही दोघं छोटे बच्चे खाणार आहे शेवपुरी. ही छोटा बच्चा झालाय. मोठा झाला. मोठा बच्चा छोटा झाला, छोटा बच्चा मोठा झाला. तुम्ही पण या मंडळी शेवपुरी खायला. हॅलो फॅमिली, रात्रीचे वाजलेले आहेत 8:15 आणि ताई माझी रेसिपी दाखवते, मटन रेसिपी. तर ताईच्या हातची आज आपण मटन रेसिपी बघूया. मोहरी इकडे टोप घेतलाय, लसूण टाकलेले फोडणीला, त्याच्यानंतर कढीपत्ता, त्याच्यामध्ये सगळं गरम मसाला, मटन मसाला. हे मटण आहे, किती मटण आहे? अर्धा किलो. अर्धा केजी मटण आहे. त्याच्यामध्ये गरम मसाले काय काय टाकलंय? मटन मसाला, गरम मसाला, तिखट, हळद सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी पण टाकलंय. वाटप मसाला, वाटण, गोडा मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याची ग्रेव्ही जी आपण बनवून ठेवतो. हळद, 2 चमचे आपला कोकणी तिखट मसाला. हे सगळं गरम झालं की हे सगळं मिक्स करायचं. मॅरिनेट करून घेते, डायरेक्ट टाकलं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना. ताई आमची मटण छान बनवते, बघू शकताय. तेल वगैरे घालून, लसणीची वगैरे फोडणी देऊन मटण मॅरिनेट करून तेलामध्ये टाकलेलं आहे फोडणीला. आता फिरवून घ्यायचं व्यवस्थित. सुक्कं मटण बनवतेस ना, एकच ग्रेव्ही. नंतर पाणी ओतून घेते आणि मग गॅसची फ्लेम फास्ट करायची. आपल्याला जेवढं पाहिजे शिजायला तेवढं पाणी वगैरे सगळं ओतून घ्यायचं साध्या सोप्या पद्धतीने. आणि हलवत राहायचं. मटण रेसिपी दाखवलेली आहे, एकदम झटपट. आणि तिकडे कोथिंबीर वगैरे कट करून घेतलेली आहे, ती कधी घालणार? आता की शिजल्यावर? कड आल्यावरती. ओके. आता त्याच्यामध्ये काय टाकून देते? मीठ टाकायचं चवीनुसार. वरती असं झाकण ठेवलंय तिने, जेणेकरून वाफेने पटकन शिजेल मटण. काय वड्यांचं रेडीमेड पीठच आणलेलं होतं. तर ते पीठ आहे ना, गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे थोडं 10-20 मिनटं. 10-20 मिनटं झाली ना ग. आणि त्याच्यामध्ये थोडंसं कांद्याची पेस्ट करून टाकलेली आहे. हे गरम पाण्यामध्ये पीठ मळून असं भिजवून ठेवलेलं आहे. तर त्याचे आता कसे वडे थापते आणि कसे तेलात टाकते ते आपण बघूया. बघू शकताय वड्यांची रेसिपी. वडे आपल्या इथे कसे थापायचे. आधी काय गोळे करून घेतेस काय? ओके. तेल तापेपर्यंत गोळे असे बनवून घेते. पेढ्यासारखे पेढेच वाटतात ते. हे बघा पेढ्याच्या आकाराचे. ती तेल लावते वडे थापताना, मी पाणी यूज करते. प्रत्येकाची अलग अलग रेसिपी असते ना, ज्याला जसं जमतं तसं तसं करतात. आणि इकडे श्लोकचं चालू आहे मॅच. तर बघू शकताय पहिला वडा तेलात टाकण्यासाठी तयार होतोय. असं थापून घ्यायचंय. ती तेल लावून घेते थापताना. काय रिझन आहे ग तेल लावण्याचं? ओके.
ओके, फुगतात चांगले. तेलात वडा पडलेला तर आहे, आता बघूया फुगतोय का काय होतोय तो. अशा प्रकारे वडा आपला फुगलेला आहे यशस्वीरित्या. ओके, पलटी करून द्यायचा. पहिला वडा आपला मस्त गोल्डन फ्राय होतोय. आज तिची बहीण म्हणजे मी आणि माझी मम्मी आम्ही पाहुणे आलेलो आहोत तिच्याकडे. तर आम्ही उद्या जाणार आहे. मम्मी मम्मीच्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार. एका दिवसासाठी आम्ही आलेलो होतो. ॲक्च्युली मम्मीची तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे तिला मुंबईला नेलेलं होतं आम्ही ट्रीटमेंटसाठी. तर तिची ट्रीटमेंट झालेली आहे व्यवस्थित. मग आता मम्मीला मी गावी सोडायला आली आहे रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीमध्ये सोडून मम्मी उद्या जाणार तिच्या गावी जयगडला, म्हणजे माझ्या माहेरी. आणि मी इथूनच रत्नागिरीतूनच माझ्या घरी जाणार डोंबिवलीला. तर आता इथून पुढे आपलं मटण शिजतं आहे. तर नंतर थोड्या वेळातच ताई आपल्याला दाखवणार आहे वड्यांची रेसिपी. कोकणी वडे, मालवणी वडे. तर आपण बघूया ती वडे कसे बनवते. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना मंडळी? तर ताईकडचा रत्नागिरीमधला आजचा तिसरा दिवस आहे. काल ताईच्या घरासाठी थोडीशी शॉपिंग वगैरे आम्ही करून आलो, ते तुम्ही बघितलंच असाल. तर काल मस्तपैकी ताईने पाहुणचारही केला, वडे मटण मस्तपैकी खाऊ घातले. तर आज आहे आपला जाण्याचा दिवस. आज मी निघणार आहे मुंबईसाठी. तर दुपारी माझी 12ची ट्रेन आहे, दुपारी निघणार आहे. तर बघा ताईच्या बेडरूममधून आहे ना व्ह्यू बघा किती सुंदर आहे. बघू शकता. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. इथून गॅलरीमधून आहे ना, बेडरूमच्या गॅलरीमधून तर एकदम जवळच रत्नागिरी डीमार्ट दिसतो. आणि हो, रत्नागिरी डीमार्टमध्ये सुद्धा खूप सारे दिवाळीचं शॉपिंग व्हरायटीमध्ये आलेलं आहे. तुम्हाला जर रत्नागिरीकरांनो तुम्हाला जर यायचं असेल शॉपिंगला, तर रत्नागिरी डीमार्टला या. खूप छान आणि व्हरायटीमध्ये प्रोडक्ट्स तुम्हाला आता मिळून जातील. तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर रत्नागिरीमध्ये येऊन जा. आणि हो, रत्नागिरीकर जे बघतायत आपला व्हिडिओ त्यांना लाईक कमेंट येऊन जाऊ दे पटापट. जर तुम्हाला आजचा किंवा कालचा आणि आजचा शॉपिंगचा आणि आजचा व्हिडिओ कसा, शॉपिंगचा मटण रेसिपीचा वगैरे व्हिडिओ तुम्हाला ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला ते मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि भेटू असंच आपण अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.